नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि राजेंद्र विखे आज माघार घेण्याची शक्यता आहे। राजेंद्र विखे राधाकृष्ण विखेंच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि नाशिकच्या खासगी हॉटेलमध्ये दोघांमध्ये चर्चा होतीये। राजेंद्र विखे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तर नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि राजेंद्र विखे आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे आणि ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनंतर राजेंद्र विखे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिक शिक्षक मतदारसंघातून ज्यांनी राजेंद्र विखे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे, त्यांची राधाकृष्ण विखे पाटलांसोबत चर्चा देखील सुरू आहे। प्राचीन खरं म्हणजे महाविकास आघाडीचं ठरलंय। महाविकास आघाडीमध्ये जी फाटाफूट झालेली होती त्यापैकी आता ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीचे जवळपास भाजपकडनं 4 उमेदवार एकूण अपक्ष म्हणून रिंगणामध्ये आहे आणि यामध्ये विवेक कोल्हे आहे, राधाकृष्ण विखे पाटील आहे, धनराज विस्पुते आहे, याशिवाय अनेक जण हे महायुतीतले उमेदवार रिंगणामध्ये आहे। यामध्ये मात्र जे अपक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांचे बंधू आहे राजेंद्र विखे पाटील ते देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि याच दरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांच्या भेटीसाठी आता राजेंद्र विखे पाटील हे नाशिकच्या एका हॉटेलमध्ये भेटीसाठी आलेले आहे। एकूणच या सगळ्या दरम्यान बंडखोरी होऊ नये यासाठी महायुतीकडनं आता प्रयत्न केले जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आता राजेंद्र विखे पाटील यांची माघार होते का हे बघणं महत्त्वाचं असेल। दुसऱ्या बाजूला विवेक कोल्हे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय, ते अपक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। धनराज विस्पुते हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, त्यामुळे त्यांची माघार होते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच बंडखोरी होणार नाही। महाविकास आघाडीचा आता दुसऱ्या बाजूला ठरलेला असताना महायुतीचं अद्यापही ठरलेलं नाहीये, नेमकं काय ठरतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच आज नाशिक मधील शिक्षक मतदारसंघाचं जी काही लढत असेल ती स्पष्ट होणार आहे। राजेंद्र विखे पाटील नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।